तर एक महत्वाची मॅच पुण्याच्या एकदा आपल्या भेटीला येते. एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम उमर 11 वडवली आणि त्याच्या विरोधामध्ये एफडीसी कुडूस. उमर 11 कडनं मोहफिज पहिल्या ओव्हर करता आलाय. समोर फैजान मेमन त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरता सज्ज होते. मोहफिज आणि फैजान यांच्यामधला खेळ. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, मात्र इथे एक क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये हा बॉल पडलाय. 2 रन तिथे पळून पूर्ण केले जातील. सुरुवात जर आपण पाहिली तर मोहफिज पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावर त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. वडवली कॅम्पचे हे खेळाडू अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखले गेलेत. आजच्या संपूर्ण दिवसात अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजांना शांत ठेवलंय. सज्ज होते दोन धावा या राफलकावर आहेत. षटकातील पहिल्या बॉलवर मोहफिज पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर. चांगली फलंदाजी फैजान मेमननं आज दिवसभरामध्ये केली आहे. त्या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ त्याच्याकडनं होतोय ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल 2 धावा मिळतील. 9+2 एकूण 4 रन मिळतील. 3 रन मिळतील या बॉलवर. या 3च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. भीमर तो पाहायला मिळाला. मोहफिज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल न जास्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल का, मात्र बॉलला जज करताना त्या चेंडूपर्यंत आला नाही. हा झेल होऊ शकला असता, मात्र फ्री हिटचा बॉल होता आणि त्यामुळे तिथे जास्त रिस्क ना घेणं पसंत केलं. 2च्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. फैजान मेमन पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड कडनं. त्यावेळेस तगडा प्रहार. दूर सीमारेषा पार जाईल बॉल. षटकार. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज मोहफिज. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर 17 रन्स या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फैजानचा हा फटका चाललाय बिटवीन द गॅप आणि त्यामुळे 1 बाउन्स तो सीमारेषा पार जाईल. चौकारामध्ये परावर्तित होईल. 5व्या बॉलवरही एक मोठा फटका इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 21-21. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल बॅट नंतर कॅपला लागला आणि विकेटच्या मागे गेला. 1 रन मिळाली. 1च्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस 22-22.
झहिरुद्दीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. पहिलाच बॉल, झहिरुद्दीन दूर सीमा पार, षटकार. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे हा बॉल थोडासा खाली राहिला, निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. धावसंख्या फक्त षटकारांना मोजण्याचं काम सध्या ते धाफलकावर सुरू आहे आणि फैजान ला जवाब बॅटिंग सध्या त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. सध्या या मॅच मध्ये जर आपण त्याची वैयक्तिक टोटल ती जर पाहिली तर 27 वर तो बॅटिंग करतोय. त्यावेळेस मात्र चांगला चेंडू तिथे हाताळला गेलाय. तीन चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 रन्स या राफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये एक षटकार जरी आला असला तरी त्यानंतर कसं रोखावं ते शेवटचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका फैजानच्या बॅटमधनं. बॉल थोडासा स्टॉप झाला. एक सिंगल ही धाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 35 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 35 रन या धाफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटकं ती प्रगतीपथावर येणं बाकी आहेत आणि या 35च्या 35 रन्स या फैजान मेमनच्या बॅटमधनं आलेल्या आपल्याला पाहायला मिळालं. 34 रन त्यामधील फैजाननं बनवलेत. झयान गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आला आणि पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं तो येत असताना
यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, मात्र त्याला कॅच कॅरी करणं ते शक्य झालं नाही. 2 रन इथे धावफलकावर जोडल्या गेल्या. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती एकंदर 37 धावा या धावफलकावर आहेत. झयान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि झयाननं इथे बाद करण्याची एक नामी संधी निर्माण केली होती. तो झयान पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल ही धावफलकावर जोडली जाईल. एकावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 38 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. झयान गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल डाव्याष्टीवर राहिला, तिथनं अतिरिक्त वाईटचा इशारा, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईट बरोबर धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या एकंदर जाऊन पोचते ती 39. या ओव्हर मध्ये थोडस शांत ठेवलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही. चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल, मात्र तेवढ्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने खेळलाय मुदतसर पटेलनं. मुदतसर पटेल जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, खूप काळ या टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू मधला काही काळ या क्रिकेट पासून दूर गेला, मात्र क्रिकेटमध्ये पुन्हा आला तो त्याच जुन्या थाटात. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळाला, सर्वांनाच पुन्हा एकदा त्यानं स्वतःकडे आकर्षित केलं. अप्रतिम चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे. झयान जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, इथे हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात षटकार. फैजान वैयक्तिक 43 आणि टीम 46 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 46. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. चला, चौथा गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46.
षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर येते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 48 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. गोलंदाज मुन्ना सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र अप्रतिम याआधी अशा पद्धतीचा फटका यतीश पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. आता फैजान मेमनच्या बॅटमधनं पाहतोय. गांगुलीने या फटक्याला एक वेगळं नाव सुद्धा दिलं होतं, बेडूक शॉट. अगदी तसा हा बेडूक शॉट इथे पाहायला मिळतोय. षटकार एकोणपन्नास वैयक्तिक सलगचं दुसरं अर्धशतक झळकवण्याच्या जवळ आहे. 49 या वैयक्तिक धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये फैजान मेमन बॅटिंग करतोय. लाजवाब इनिंग, लाजवाब बॅटिंग त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा फैजानची बॅट चालते तेव्हा तेव्हा एफडीसी हे नाव अगदी सर्वोच्च शिखरावर आपल्याला पाहायला मिळतं आणि आज प्रत्येक मॅच मध्ये फैजानकडनं अगदी धुवाधार बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. यावेळेस टप्पा खेळल्यानंतर वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 55 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ज्या 80+ धावा याही मॅच मध्ये धावफलकावर लागण्याची शक्यता आहे. षटकार दुसरं अर्धशतक इथे फैजान मेमनच्या बॅटमध्ये कंप्लीट होत आहे. अप्रतिम बॅटिंग आज फैजान मेमन मैदानाच्या आतनं साकारत असताना सलग 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक त्यानं झळकवली आहेत आणि आज वैयक्तिक 100 पेक्षा जास्त धावा त्यानं आपल्या नावावर केल्यात. धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा या धावफलकावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा हाय अँड हँडसम गगनचुंबी आसमानी टोला षटकार. यावेळेस एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली आहे. रन नाहीये, एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा लांब षटकार. या षटकारानं या डावाचा शेवट केलाय. ओव्हर समाप्त होतीये. पूर्वार्धाचा खेळ इथे संपला आणि पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 67 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष. टोटल 72 लागल्यात. 73 टू विन आहे. मात्र इथे स्कोरिंग मध्ये मिस्टेक आहे, ती कंप्लीट केली जाईल. आणि फैजानच्या वैयक्तिक 67 झाल्यात.
खाली राहिला इथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डिक्लेरेशन झोन मध्ये वळालाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 3 धावा आहेत. एक मोठं टार्गेट ते तुम्हाला धावफलकावर जोडायचं आहे आणि हे मोठं टार्गेट धावफलकावर कशा पद्धतीने जोडलं जाईल ते आपल्याला इथे पाहायचं आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण गोलंदाज अव्वा सज्ज होतोय. यावेळेस फटका फसलाय आणि त्यावर एक सिंगल आली आहे. 1 च्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 4 या आकड्यावर. सिंगल डबलने ह्या मॅचला जिंकणं ते खूप कठीण आहे. सध्या 2 च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज चिराग भानुशाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. पुढचा बॉल चिरागचा. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि 2 धावा या सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ते एकंदर 8 या आकड्यावर. सिंगल डबल्स त्या महत्वाच्या आहेत आणि त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी
4 चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर स्थिर आहे. 1 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस तगडा क्वालिटी प्रहार चिरागच्या विरोधामध्ये षटकार. मुदस्सर पटेल थोडासा सेफ मागे राहिला तर बरं होईल. एक फिल्डर इथे बदली केला गेलाय. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो शिल्लक आहे. यावेळेस डिक्लेअर कडे खेळलाय. 1 धाव मिळेल अतिरिक्त आणि 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 22. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 रन धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 ओव्हर मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर बावीस धावा आहेत. अजूनही 52 धावसंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज सौरभ सवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र पहिला बॉल जास्त उंची लांबी कमी चिराग भानुशाली जज करतोय आणि इथे कॅच. जीवनदान आणि त्याबरोबर रन्स मिळत आहेत. मात्र सिंगल डबल ना काही भागणार नाही. पर ओव्हर तुम्हाला 26 रन बनवायचे आहेत. यावेळेस मात्र फटका तर फसलाय पुण्याच्या एकदा. बॉल हवेत आहे आणि यावेळेस शैलू एक चांगला कॅच. विकेट मिळते खेळाडू बाद. फक्त औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाते. मॅचची जी औपचारिकता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या ओव्हरचे 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच SP बिलोशी आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जी शेवटची मॅच असेल. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. बॉल चाललाय
सीमारेषा पार, मनगटाचा वापर आणि चेंडूला हवाई सफर घडवली, षटकार घेतलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती एकंदर 30 वर. आता विजयाकरता आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 44 ची गरज आहे. वाईटचा इशारा आलाय. SP बिलोशी कॅप्टन टॉस करण्याकरता यायचंय. वाईटचा इशारा. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, षटकार. रुखसाद शेख येथे येत आहेत. रुखसाद आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी कुडुसकर या टीमचे ओनर आहेत. सातत्यानं 40+ चा हा संघ सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. रुखसाद शेख आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. इथे पुन्हा एकदा बॅट हातातनं निसटतीये. आणि इथे जी औपचारिकता आहे ती औपचारिकता पूर्ण केली जाते. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. यानंतर आजच्या दिवसाची शेवटची मॅच ती आपण पाहणार आहोत. जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण होईल या बॉल नंतर. आणि इथे विजयी होतीये टीम FDC. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे फैजान मेमन. रुखसाद शेख यांच्या शुभ हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे वितरित करणार आहोत. फैजान मेमन यांना ते मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती रुखसाद शेख यांच्या शुभ हस्ते आपण इथे वितरित करतोय.